गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेच्या भूमिकेत बदल, अकोल्यातील प्रकरणाने घेतले वेगळे वळण. लालबावटा हातात घेऊन शोषितांच्या न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या स्थानिक नेत्याविरुद्ध विवाहित महिलेने अत्याचाराचा गंभीर आरोप करत अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने अकोल्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित महिलेने आपल्या भूमिकेत बदल केल्याचे समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाला आता वेगळं वळण मिळालं आहे. सह्याद्री आदिवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष तथा देवठाण येथील तुळशीराम मंगा कातोरे 42 यांच्याविरुद्ध महिलेच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 64, 74, 75, 352, 351, 2 व 115(2) अन्वये गुन्हा दाखल केलाय. तक्रारीत महिलेने अत्याचारासह पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केल्याचं नमूद आहे. महिलेच्या तक्रारीनुसार 23 जुलै 2026 रोजी दुपारी 3:30च्या सुमारास अकोले शहरातील गुरुकृपा लॉज येथे अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास पती व मुलांना मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या तक्रारीवरून अकोले पोलिसांनी 19 ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तपास करीत असून आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित महिलेने आपली भूमिका बदलल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तक्रारीतील आरोप आणि त्यानंतरची भूमिका यामध्ये नेमका बदल कशामुळे झाला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. ही भूमिका दबावामुळे बदलली की तक्रारी मागे अन्य काही कारण होते याचा तपास उलगडा होणे आवश्यक आहे. परस्पर संमतीने प्रस्थापित झालेले संबंध नंतर राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक कारणांनी वादग्रस्त ठरू शकतात. मात्र संमतीच्या नात्याला नंतर गुन्ह्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा निष्पक्ष तपास होणे तितकेच आवश्यक आहे. कायद्याचा गैरवापर होऊ नये आणि खऱ्या पीडितेलाही न्याय मिळावा या दोन्ही बाबी न्यायव्यवस्थेसाठी महत्त्वाच्या आहेत. दरम्यान या प्रकरणातील प्रत्येक आरोपीची पोलिसांकडून स्वतंत्रपणे पडताळणी होणार आहे. तक्रारीतील घटना, संबंधित व्यक्तीचे जबाब, उपलब्ध पुरावे, वैद्यकीय तपासणी तसेच इतर कायदेशीर बाबी तपासल्यानंतरच आरोपांमागील सत्य स्पष्ट होऊ शकणार आहे. या प्रकरणाची सुनावणी शुक्रवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी न्यायालयात होणार असून न्यायालय या प्रकरणाकडे नेमक्या कोणत्या दृष्टिकोनातून पाहते आणि पुढील तपासाची दिशा काय असते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आवाज सह्याद्रीचा करिता संपादक शुभम फापाळे, अकोले, अहिल्यानगर.